ठाण्यातील भाजी मंडई परिसरात पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत मोठं नुकसान झालंय. घटनेनंतर ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं की आग लागल्यानंतर अग्निशमन दलाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं. संबंधित ठिकाणी एकूण 155 गाळे असून हे गाळे मूळतः भाजी मंडईसाठी देण्यात आले होते. मात्र अनेक गाळ्यांमध्ये कापड, चप्पल आणि इतर साहित्यांची दुकानं सुरू करण्यात आली होती, अशी माहिती त्यांनी दिली. या दुर्घटनेतील नुकसानीचा पंचनामा करण्यात येणार असून बाधितांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसंच संबंधित इमारतीचं फायर ऑडिट तातडीनं करण्यात येणार असून 31 मे पर्यंत दुरुस्तीचं काम पूर्ण करून इमारत पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात आलेत. दरम्यान या आगीत मृत्यू झालेल्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत तसंच कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची घोषणा करण्यात आली असून जखमी नागरिकांनाही आर्थिक मदत दिली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. हा बिलकुल जे जाहीर झालेली आहे आणि माननीय महापौरने बहुतेक बाईट दिलेली असेल त्याच्या अनुषंगाने. किती ठरलं? 10 लाख सांगितलं. तर त्यांनी सांगितलं 10 लाख तर 10 लाखच असेल, त्याच्याबद्दल अजिबात डाऊटचा विषय नाही आहे. जे मृत्युमुखी पडलेले दोन्ही जवान आहेत ते महापालिकेचं दायित्व आहेत आणि महापालिकेच्या कर्तव्य पूर्ण करत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे आणि आम्ही सगळ्यांची प्रचंड सहानुभूती त्यांच्या बरोबर आहे. त्यांचे फॅमिलीला इमिडिएटली आधार मिळेल याच्यासाठी महापालिकेने 10 लाख प्रत्येक कुटुंबाला एक मदत म्हणून जाहीर केला. जे छोटी रक्कम आहे परंतु थोडा आधार मिळेल त्यांना. त्याचे व्यतिरिक्त जे इन्शुरन्स त्यांचा आहे त्याचा लगेच लाभ भेटला पाहिजे त्याची खात्री कॉर्पोरेशन करणार आहे. याच्या व्यतिरिक्त माननीय मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना लाभ मिळण्यासाठी आम्ही प्रस्ताव दाखल करणार 2 दिवसात पोस्टमॉर्टम वगैरे झाल्यानंतर. आणि मग त्यांचे फॅमिलीमध्ये जे आश्रित लोक आहेत त्यांचे मुलं किंवा इतर कोणी पात्र व्यक्ती त्यांना लगेच शासकीय सेवेत महापालिकेची सेवेत आम्ही समावून घेणार.